गुड आफ्टरनून गाईस, वेलकम टू अनदर ब्लॉग. सो गाईस, मी आता जात आहे जॉब धुंडायसाठी. तुम्ही तर बघतच असेल, मी 2 ब्लॉग टाकले. इंटरव्ह्यूसाठी गेलो, सो आज पण जाऊन येतो. त्या दिवशी खराडीला गेलो, एअरपोर्टला गेलो. आज स्टेशन साईडला जाऊन येऊ. सो तिकडे बघू, कंपन्या असेल, आहे तिकडे कंपन्या, आणि बघू ट्राय करून येऊ तिकडं. घरच्या घरी बसून राहिलं तर खूप निगेटिव्ह विचार येतात, आणि घरच्या घरी बसून राहिलं तर जॉब तर येणार नाही आपल्याकडं. सो आपणच जावं लागेल तिकडं, तेव्हाच आपल्याला काम भेटेल. सो गाईज, मी निघतो आता, चला जाऊया. काही स्टेशन साईडला आलो आहे, बट काही कळत नाही कुठल्या कंपनीमध्ये जाऊ, काय करू, कुठलं काम भेटेल आपल्या लायकीचं. काहीच कळत नाही. प्रयत्न तर चालू आहे, बघू आता. जिथं भेटलं तिथं. एखादा मी तर भेटणार नाही. हाय आता एका ठिकाणी गाडी लावून. काहीच काय कळत नव्हतं काय करू, म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला आलो आहे. बघू इकडं कुठलं काम असेल तर ते बघू, जे भेटलं ते काम करू. फक्त थांबायचं नाही, जे भेटलं ते काम करायचं, लाजायचं नाही कुठल्या कामाला. आलो आहे पुणे रेल्वे स्टेशनकडे आता. काहीच काही कळत नाही काय करू. पुणे स्टेशनला आलो आहे, बसून आहे मी. फक्त अनाऊन्समेंट ऐकत आहे मी. ही गाडी एवढ्या वाजता येणार आहे, ही ट्रेन एवढ्या वाजता येणार आहे. काहीच समजत नाही काय करायचं, काहीच कळत नाही काय करायचं. काही जॉब पण नाही भेटत आहे, काहीच नाही भेटत आहे. पुणेमध्ये राहून 1 वर्ष झालं आहे, आतापर्यंत मेट्रो स्टेशनला गेलो नाही. चला आज वेळ आहे तर मेट्रो स्टेशन पण पाहून पुणेचं कसं आहे काय. रेल्वे स्टेशनला जायचं आहे तर तिकीट तर काढावंच लागेल. फक्त पार्किंगची तिकीट आहे, असू द्या. चला काहीच अंदर गेलो होतो, आणि काय कोणीच तिथं काही दिसत पण नाही. काम आहे की नाही इकडं काहीच कळत नाही. कामासाठी कुठं कुठं घुमावं लागतं गाईज. बघा काय करायचं, काम पाहिजे तर घुमावं तर लागेलच. स्टेशनमध्ये पण एक पण काम दिसलं नाही. अंदर गेलो, स्टेशनच्या अंदर पण गेलो, तरी काहीच नाही होतं. बघू आता दुसरीकडं. ट्रॅफिकमध्ये येऊ गाईज. पुण्याची ट्रॅफिक तर माहितीच असेल तुम्हाला कशी असते. गाईज आता मी मंगळवार पेठपाशी आहे. मला खूप ताण लागली आहे, सो आता मी लिंबू सरबत पित आहे. काय गाईज काय कळत नाही आयुष्यात काय चालू आहे. जॉब नाही भेटत आहे, काहीच कळत नाही. थांबायचं नाही, काही ना काही करायचं. कशी नाही भेटणार बघू. टेन्शन नाही घ्यायचं, भेटली नाही. फक्त प्रयत्न करत राहायचं. लिंबू सरबत पितो पाहिजे आता मी. लगायचं लागतो. आता बरं वाटतं. पहिलेच एकतर ऊन असते ना, आणि इकडली एक ट्रॅफिक पुण्याची. मस्त निंबू सरबत पेलो गाईस. आता काय कळलं ना काय करायचं. एका ठिकाणी फक्त उभा आहे. विचार येत आहे की आता काय जॉब भेटणार की नाही भेटणार. नथिंग, काय माहिती नाही मला. आपली स्कूटी इथं लागून आहे. बस मंगळवार पेठच्या इथंच आहे मी. हे मंगळवार पेठचं मेट्रो स्टेशन आहे, वर मेट्रो स्टेशन आहे वाटतं. बस काही कळत नाही काय करायचं काही. ही सिच्युएशन खूप भारी असते काही. जॉब नसते, पैसे नसतात, म्हणजे सगळीकडून घोडे लागून असतात, आणि कळत नाही की काय करायचं. माणसाला कळतच नाही की काय करायचं. थोडं निगेटिव्ह होते माणसं की जॉब नाही भेटत, पैसा नाही, हे नाही. तर एवढं आहे की थांबायचं नाही, थोडंसं करत राहायचं काही ना काही. काहीच एका ठिकाणी स्कूटी लावली आहे आपली, आणि एका ठिकाणी मस्त बसून आहे. हा रोड मस्त आहे, शांत रोड आहे हा. आणि काही नाही काय कळत नाही काय करायचं. जॉब भेटणार की नाही.
मला ना आता माझे स्टार्टिंगचे दिवस आठवत येते. तेव्हाचे पण ब्लॉग आहे माझे, तुम्ही बघा यूट्यूबलाच आहे. स्टार्टिंगची जर्नी आहे माझी, जेव्हा मला जॉब नव्हती भेटत होती तेव्हा. काही कळत नाही गाईस काय करायचं. जातो आता 5-10 मिनिटाने घरी जातो, निघतो आता. अर्धा दिवस तर गेला मला इथं, 4 वाजायला इथं आता. काहीच कळत नाही काय करायचं. आयुष्यात काहीतरी करावं लागेलच. मला हा रोड लय आवडतो गाईस, मस्त शांत रोड आहे. चला गाईस मी निघतो आता. गाईस घरी आलो आहे आता, डाळ भात खातो आणि शेवातून चिप्स पण आणलं आहे मी, सो जेवण करतो. गाईस आज मी कोणाचं तरी मर्डर करणार आहे, कॉकरोचचं. ए फोन पकड ग रोहिणी, ते त्याला मार तुम्ही. आले स्वागत केलं त्याने माझं. अरे तूच स्वतः जास्त घाबरतोयस. मारलं का? कुठे आहे? मम्मी ए झाड होते. अरे सुपडीत घे रे बाळ, परत जाऊ देतोयस तू त्याला. सॉरी, हम नहीं बचा सकते तुझे. जा डस्टबिन टाकून ते. हां, एवढी मोठी जंग लढल्याबद्दल अभिनंदन. चला काही जेवण करूया. आणि घरी चपात्या होत्या, मला माहिती नाही गाईस. मला फक्त माहिती होतं का घरी फक्त डाळ भात बनवलं आहे, आणि चपात्या होत्या 6 चपात्या होत्या, आणि मला माहिती नाही. आणि मला ते शिव्या दिल्या खाल्ल्या नाही, बहाणा बनवते असं वगैरे. म्हटलं मला माहितीच नाही. म्हटलं हे मस्त आता आराम करत आहे, झोप. चला गाईस मी जेवण करतो आता. चपाती चुरून दिली आहे आणि डाळ आहे आणि मस्त सॅलड आहे. सो करतो जेवण. गाईस जेवण झालं आहे आता, मस्त भांडे घालतो मी. हां, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगितली नाही मी. दुपारी मी इथून आलो ना, रेल्वे स्टेशनला गेलो होतो ना आज मी, असं जॉब धुण्यासाठी, काहीतरी काम धुण्यासाठी. तो घरी आलो, त्यानंतर असंच लेटून होतो मी. तर गाईस मला फोन आला होता. आठवतंय की मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये मी डीमार्टला गेलो होतो. डीमार्टमध्ये मी रिझ्यूम टाकला होता. एका मॅडमचा फोन आला होता. फोन आला, आदित्य कडचे बोलते का म्हणजे. म्हटलं हां मॅडम बोलत आहे, डीमार्टमधून बोलते आहे म्हणे की तुमचा रिझ्यूम आला आहे म्हणे, तर उद्या तुम्हाला 12 वाजता बोलवलं आहे म्हणे. असं कशाला, तुमचा इंटरव्ह्यू आहे म्हणे. अरे वा वा वा. हां नाही, डॉक्युमेंट्स वगैरे सांगितले काही नाही, तर या म्हणे तुम्ही उद्या. सो मी डीमार्टमध्ये दिला आता रिझ्यूम. त्याचा रिझल्ट पण आला आहे की इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. तर उद्या एक जाऊन पाहू आपण आता उद्या कसं आहे काय आहे उद्याचं. सध्या तर भांडे घासायचे मस्त. भांडे तर घासणं झालं आहे काही. आता मी कचरा फेकून येतो, कचरा खूप झाला आहे. सो डस्टबिनमधून काढले आहे पण मी, कचरा फेकून येतो. हे गाईस माझं जस्ट आता अजय सरसोबत बोलणं झालं आहे. त्यांच्याशी बोललो मी. ते बोलले की आता झोपतो, मी पण आराम करतो म्हणून. आता मी पण जातो गाईस झोपायला माझ्या स्कूटीला आता. बाय बाय, तू पण आराम कर. धुवा लागेल यार स्कूटीला, थोडी खूप खराब झाली आहे स्कूटी एकतर. बघतो उद्या वेळ काढून धुतो तिला. चला गाईस मी जातो आता. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आता आपण. सो मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आणि तुमचं प्रेम असंच राहू दे मित्रांनो. चला गुड नाईट, आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय.